थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली या विचारांनी चालणारे माननीय श्री विखे साहेब आणि आज त्यांच्या कल्पनेतून उभं राहिलेलं हे एक कल्पवृक्ष, जे कल्पवृक्ष आज संपूर्ण भारतामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये अगदी ज्ञानवंत हिरे पोचवत आहे. आणि यालाच रन करणारे कुटुंब प्रमुख म्हणजे डॉक्टर संजय गुलानी सर. आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटीचं प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी यामध्ये कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ही हिरे बनवण्याचं काम केलं जात आहे. तर सर नमस्कार. सुरुवातीला तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद सर. तुम्ही अमरावतीमध्ये होता, तुम्ही नागपूरमध्ये होता, तुम्ही व्हर्सटाईल खूप जास्त अनुभव घेतला. परंतु ज्या वेळेस तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आलात आणि खास करून आमच्या अहिल्यादेवी नगर म्हणजेच अहमदनगरमध्ये ज्यावेळेस तुम्ही आलात त्यावेळेस तुम्हाला या प्रवरा शिक्षण संस्थेबद्दल तुम्हाला काय वाटलं आणि त्याचसोबत अबाउट PREC लोणी, प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी याबद्दल आपण काय बोला? नाही, खरं तर म्हणजे मी बऱ्या मेट्रो सिटीमध्ये पण काम केलेलं आहे आणि इथेच मेट्रो सिटीच्या कंपॅरिझनमध्ये मला जो बेसिक डिफरन्स जाणवला की मेट्रो सिटीमध्ये जे प्रोफेशनल कॉलेजेस असतात तिथला स्टाफ पण खूप जास्त प्रमाणात प्रोफेशनल असतो आणि विद्यार्थ्यांचा त्यांचा कनेक्ट हा 9 ते 5 या ऑफिसच्या दरम्यान आणि 9 ते 5 नंतर त्यांचं नो कनेक्शन विथ द स्टुडंट. बरोबर आहे. पण प्रवारामध्ये मी बघतो आहे की एक डेडिकेटेड स्टाफ, सिन्सिअर स्टाफ आणि 24/7 अवेलेबल फॉर द स्टुडंट. तर तुम्हाला त्यांच्या सर्व्हिसेस कधी तुम्ही त्याची म्हणजे अवेलेबल आहेत तुमच्यासाठी. बरोबर. 24/7 हा फार मोठा डिफरन्स आहे. आणि त्यामुळं जो एक कनेक्ट आहे विद्यार्थ्यांशी, ते एक आत्मीयता विद्यार्थ्यांबद्दल, तर ते म्हणाले हे बाकी मेट्रो सिटीमध्ये बघायला भेटत जे मला प्रवरामध्ये बघायला भेटतं आहे. आणि हा कनेक्ट फक्त स्टाफचंच मुलांसोबत नाही आहे, तर मॅनेजमेंटचं पण एक जे विद्यार्थ्यांबद्दल प्रेम आणि आपुलकी आहे ती फार कमी प्रमाणात बघायला भेटतं आहे. की जसं मी म्हणेल की या प्रवरा एज्युकेशन सोसायटी सुरुवातच तशी झाली आहे की माननीय श्री विठ्ठलराव विखे पाटील पद्मश्री यांनी या प्रवरा एज्युकेशन सोसायटीची सुरुवात 1964 साली केली आणि ती एक छोट्याशा इंग्लिश मिडियम स्कूलपासून त्यांनी सुरुवात केली. काहीतरी सुरुवातीला एक 20 ते 30 स्टुडंटपासून सुरुवात झाली आहे आणि ह्या रोपट्याचा, लहान रोपट्याचा आता एक वटवृक्ष तयार झाला आहे की जिथे आता या प्रवाराच्या अंतर्गत जवळपास 120 इन्स्टिट्यूट रन होतात, स्कूल आणि कॉलेजेस. आणि ह्या लोणी प्रवारा परिसरात जवळपास 5 किलोमीटरच्या परिघात असं एज्युकेशन अवेलेबल नाही की जे नाही आहे. प्रत्येक मेडिकलपासून तुमचं ॲग्रिकल्चर, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ITI, नंतर तुमचं BEd, DEd, म्हणजे प्रत्येक फार्मसी, तर प्रत्येक प्रकारचं एज्युकेशन इथे अवेलेबल झालेलं आहे आणि ते राईट फ्रॉम KG1 टू द PhD. एक्झॅक्टली.